स्कोरर रेडी, अंपायर रेडी. आणि पहिला चेंडू हा वाईड चेंडू, वाईड चेंडूने आपलं खातं खोललं आहे राणे नाईट रायडर्सच्या संघाने. राहुल बोराडे विरुद्ध निखिल बोराडे, दोघेही सक्के भाव पण मैदानात पक्के वैरी. आणि हा बोल्ड कमीत कमी 3 फुटावर हा स्टंप उडवला राहुल बोराडे यांनी. स्टंपच्या आवाजातच राहुल बोराडे यांच्या चेंडूचा वेग दडला होता आणि तो ऐकायला सुद्धा आला. पहिला चेंडू अवांतर धाव देऊन 1 धाव देऊन दुसऱ्या चेंडूला त्यांनी स्वतःच्या भावाला म्हणजेच अपोनंटला बाद केला आहे. राणे नाईट रायडर्सच्या संघाला लागला सर्वात मोठा धक्का निखिल बोराडे यांचा. विकेट संघासाठी आपली बाजी लढवायला येत आहेत मंदार कांदळगावकर. सामन्यास विलंब नको, लवकरात लवकर सामना सुरू करावा ही दोन्ही संघांना कळकळीची विनंती. सस्मित कारेकर ही सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी करणारे हे प्लेयर. आमच्या आयोजनाला देखील त्यांचा तितकाच हातभार. आमच्यातलाच एक अविभाज्य भाग म्हणजे सस्मित कारेकर आज खेळपट्टीवर स्वतः खेळत आहेत. आणि हा सुंदर असा अपील होता पण या अपीलला फेटाळलाय पंचांनी. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, पुन्हा एकदा राहुल बोराडे यांचा ऑफ साइड यॉर्कर मारला राहुल बोराडे यांनी. आणि धावसंख्या पोचली ती 2 धावांवरती. अजूनही या षटकातले 3 चेंडू बाकी, 3 बॉल 2 धावा. एक धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावेची भर धावसंख्या पोचली ती 4 धावांवरती. माफ करा 3 धावांवरती. आणि हा नॉट आउटचा करार पंचांकडनं. सुंदर असे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला भेटते ऋषिकेश खामकर यांच्याकडून. कमबॅक झालाय तब्बल 2 वर्षांनी त्यांचा HPL मध्ये. 2022ला बेस्ट बॅट्समन मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते ऋषिकेश खामकर. वैयक्तिक पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यांनी 70 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते मैदानात सज्ज झाले आहेत आपल्या संघाचं नेतृत्व करण्यासाठी. तसेच त्यांचे बंधुराज प्रथमेश खामकर हे देखील इथे सज्ज आहेत. आणि हा वाईड चेंडू, यासोबत 1 धाव जोडली गेली. धावसंख्या झाली ती 5. 1 टू गो, 5 धावा. सुंदर असा फटका आणि 5 बॉल 5 धावा होत्या. शेवटच्या चेंडूवर मारलाय षटकार आणि धावसंख्या थेट पोचली 11 धावांवरती. आर्यन पांचाळ यांच्या बॅटतून आलाय सुंदर षटकार. राहुल बोराडे पूर्ण भारावले आहेत. 6 बॉल 11 धावा.
वाटलेला हा चेंडू सुद्धा एक धाव देईल, पण आर्यन पांचाळ यांची खेळीच वेगळी. त्यांनी तब्बल षटकारात हा बॉल तब्दील केला. धावसंख्या पोचली ती 11 धावांवरती, एक षटक. हॅलो, दुसऱ्या षटकाला सुरुवात. संघाचे पुढील षटक घेऊन येत आहेत अर्जुन गुप्ता, फास्टर भोजपुरी एक्सप्रेस. आणि हा वेगवान 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 चेंडू होता अर्जुन गुप्ता यांचा, आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण संदेश राऊत यांचं. तरी सुद्धा 3 धावा काढण्यात यशस्वी. धावसंख्येत 3 धावांची भर, बाईकच्या स्वरूपात या 3 धावा भेटल्या. संघाच्या पारड्यात 3 धावा पडल्या. धावसंख्या पुजली ती 14 धावांवरती. या पहिल्या चेंडूवरती 3 धावा मिळवल्या. अर्जुन गुप्ता यांचा वेग, या वेगानेच हा चेंडू गेला आणि 3 धावा भेटल्या संघाला. सुंदर असे क्षेत्ररक्षण प्रथमेश खामकर यांच्याद्वारे. HPL 2025 ची प्रॅक्टिस गाजवणारा एकमेव खेळाडू म्हणजेच प्रथमेश खामकर. जबरदस्त बॅटिंग आणि घनगार बॉलिंग यांचं उदाहरण म्हणजे प्रथमेश खामकर. आणि हा वेगवान वाईट चेंडू भोजपुरी एक्सप्रेस थेट राहुल बोराडे यांच्या हातात. एक धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचले थेट 18 धावांवरती. या बॉलरची कमाल म्हणाल तर जितका वेगवान चेंडू तितके डॉटचे चान्सेस, पण एक जरी चूक झाली 30 धाव अवांतर धावेत कंप्लीट होते, तब्दील होते. सुंदर असा फटका मंदार कांदळकर यांच्या 2 धाव काढण्यात यशस्वी. राहुल बोराडे यांचे सुंदर यष्टीरक्षण. गीतांश पाताडे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचे खूप खूप धन्यवाद. धावसंख्या पोचले 20 धावांवरती. आणि पुढे येऊन हा बॉल मारायचा प्रयत्न, एक धाव काढली. या एका धावेवर धावसंख्या पोचली ती 21 धावांवरती. अजूनही या षटकातले एक चेंडू बाकी. रहाणे नाईट रायडर्स या संघाला एक खुश खबर. जर कधी रहाणे नाईट रायडर्स या संघाने फायनल मारली तर प्रथमेश महाडिक म्हणजेच आपले महाडिक साऊंडचे सर्वे सर्वा यांच्याकडून फार्म हाऊसची ट्रिप त्यांना देण्यात येणार आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश महाडिक यांच्यासाठी. बघा या ट्रिपसाठी तरी त्यांची या खेळाडूंची जिद्द मैदानात आपल्याला दिसते का. आजपर्यंत त्यांनी खूप सुंदर असा खेळ खेळला. धावसंख्या पोचली ती 22 धावांवरती. कालपासून आजपर्यंत सुंदर असं प्रदर्शन त्यांनी इथे मांडलं. कालचा हिरो सुमित खानविलकर 1 बॉल 7 ला आपला संघ ड्रॉ पर्यंत घेऊन गेला. सुंदर असं बॅटिंग त्यांनी इथे दाखवली गेली. आर्यन पांचाळ पुन्हा एकदा स्ट्राईकवर. धावसंख्या पोचली ती 22 धावांवरती. गडीबाद 1.
आणि हा एल बी डब्ल्यू द्वारे बाद केला आहे आर्यन पांचाळ यांना. पहिल्या षटकामध्ये आर्यन पांचाळ यांनी षटकार मारला होता राहुल बोराडेच्या शेवटच्या बॉलवर आणि राहुल बोराडेंनीच त्यांना तंबूत पाठवलंय आर्यन पांचाळ यांना. आर्यन पांचाळ यांची खेळी समाप्त. आता मैदानात उतरणार या संघाचे बलाढ्य कर्णधार, सर्वात जास्त एक्सपिरियन्स कलेक्ट करणारा हा प्लेयर, सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज मारणारा हा प्लेयर आता मैदानात उतरलाय. बघूया आता संघाचे नेतृत्व कशा प्रकारे ते करतात. राहुल बोराडे यांच्यावर आकाशातून पुष्पांजली झालेली आहे. हा आशीर्वादच म्हणावा. आणि हे आजपर्यंत एचपीएल मध्ये न घडणार असं हे कृत्य घडलेलं आहे. देवानेच कौल दिला की राहुल बोराडे माझाच आहे. देवदूतांनी कबुतराच्या रूपात राहुल बोराडे यांना आशीर्वाद दिला. आमच्या या आयोजनाला तुम्ही जे बघताय लाईव्ह क्रिकेट, आमचा एचपीएल 2025 भूतोना भविष्यात अशा मॅचेस सक्सेस करण्यामागे कुठेतरी एक हातभार असतो लाईव्हचा. ही लाईव्ह आपल्याला प्राप्त करून दिली प्रो लिंक द्वारे किसन पटेल यांनी. वन इन दी म्युझिक यांचे तितकेच आभार. तसेच प्रो लिंकचे आपले हेड ऑपरेटर मनीष यांचा सुद्धा तितकाच आधार आम्हाला लाभला. तरी सर्व कॅमेरामॅन आणि ऑपरेटर यांचे तितकेच आभार आम्ही मानू इच्छितो. एकदा जोरदार कॅमेरामॅनसाठी सुद्धा तब्बल 2 दिवस यांनी रात्री 3 वाजेपर्यंत मेहनत करून आपल्याला हे संघ लाईव्ह दाखवले. आपल्या घराघरात हा आपला एचपीएल पोचवला. त्याबद्दल सर्व कॅमेरामॅन आणि ऑपरेटर यांचे तितकेच आभार. सचिन परब आता खेळपट्टीवर तयार. तसेच त्यांना त्यांच्या नेतृत्वाला साथ देत मंदार कांदळगावकर. तसेच बॉलिंग साईडने राहुल बोराडे देखील तितकेच तयार. आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपली बाजी मारणारा प्रथमेश खामकर सुद्धा तितकाच तयार. आणि हा वाईट चेंडू, थोडस प्रेशर दिसायला येत आहे आम्हाला मैदानामध्ये. सचिन परब यांची खेळीच अशी आहे. आणि पुन्हा एकदा एक अवांतर धाव. प्रेशर प्रेशर प्रेशर, देवदूतांचा आशीर्वाद आणि मैदानात प्रेशर, ही काय वेगळीच कथा. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह सचिन परब द्वारे. आणि ऋषिकेश खामकर यांनी काय केलं हे पुऱ्या मैदानालाच नाही कळलं, तर स्वतःला देखील नाही कळलं. ही विकेट खूप महत्वाची आहे. थोडीशी मेहनत करावी लागणार या विकेटसाठी, कारण हीच विकेट सामना पलटू शकतो. ही पूर्ण हाजी कसम चषकामधल्या सर्व खेळाडूंना कल्पना आहे. सचिन परब यांचं आतापर्यंतचं खूप वर्षांपासून हे खेळतायत खेळपट्टीवर. आतापर्यंतच्या सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज मारणारा हा प्लेयर. तसेच एचपीएल सर्वात जास्त जिंकणारा प्लेयर सुद्धा राहुल बोराडेच.
सुंदर असा फटका काऊ कॉर्नर दिशेने. धाव संख्या 2 काढण्यात यशस्वी. धावसंख्या 2 धावांची भर. धावसंख्या पोचली ती 29 धावांवरती. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. आणि पुन्हा एकदा अजून एक बोर्ड राहुल बोराडे यांच्या मार्फत. मंदार कांदळकर यांची खेळी संपुष्टात आणली राहुल बोराडे यांनी. सलग दुसरा विकेट मिळवलाय राहुल बोराडे यांनी. प्रेशर आपल्याला वाटत होतं राहुल बोराडेंवर, पण हे प्रेशर आता कुठेतरी दिसतंय आपल्या रहाणे नाईट रायडर या संघावरती. आणि NRI बॅट्समन म्हणजे जर्मनी नेटन शक्ती कपूर सागर मातरे. आमच्या आयोजनातला एक महत्वाचा भाग सागर मातरे. कालच्या दिवसात सर्वात चांगला शॉट मारून आउट होणारा हा व्यक्ती, पूर्ण शॉट ऑफ द टुर्नामेंट सागर मातरे आज मैदानात आले आहेत. आज त्यांची बॅटिंग खरोखरच बघण्यासाठी पूर्ण मैदान सज्ज आहे. स्वतः टीम इनक्रेडिबल सुद्धा सज्ज आहे. ऋषिकेश कामकर यांना सागर मात्रेपेक्षा जास्त आनंद होताना दिसतोय. धावसंख्या पोचली ती 29 धावांवरती. अजूनही या षटकातला एक चेंडू बाकी. संघाचं तिसरं षटक सुरू. आणि हा वाईट चेंडू पुन्हा एकदा राहुल बोराडे यांचा जर बघायला आलं तर त्यांनी जे चेंडू मध्ये टाकले ते डॉट स्वरूपाचे होते. आतापर्यंत ज्या धावा गोळा झाल्या त्या अवांतर धावांच्या होत्या. आणि पुन्हा एकदा बोल्ड सागर मातरे यांना आउट केलं राहुल बोराडे यांनी. आणि हा चेंडू जर बघाल तर त्रिपान सकट त्यांनी बेल सुद्धा उडवल्या. ही विकेट आपण ट्रोलिंगच्या माध्यमात जगूया. सुंदर असा चेंडू होता, गुड लाईन चेंडू आणि बेल सोडून गेला हा चेंडू. राहुल बोराडे यांचे सुंदर अशी गोलंदाजी आपणास पाहण्यास मिळाली. पूर्ण संघाचा विश्वास त्यांनी जिंकला. पुढील फलंदाज कालचा हिरो सुमित खानविलकर. बघूया आता आपल्या बॅटिंगद्वारे ते संघाचं नेतृत्व कुठपर्यंत घेऊन जातात. रहाणे नाईट रायडर संघाला हा लागलेला तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली आहे थेट 30 धावांवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 30 धावांवरती. अजूनही या इनिंग मधला एक षटक बाकी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30 धावांवरती. आणि आमच्या आयोजनाला महत्वाचा पाठिंबा देणारे आमचे सर्वांचे लाडके मिनार नाताळकर साहेब यांचं इथे आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या मिनार नाताळकर साहेबांसाठी. यांनी आमच्या आयोजनाला जिथे कुठे आम्ही अडकलो तिथे स्वतः उभे राहून त्यांनी बाजी मारली, आमची मनं जिंकली. मिनार नाताळकर साहेब यांचे जितके आभार मानणार तितके कमीच. पुन्हा एकदा आयोजनांकडनं खूप खूप आभार मिनार नाताळकर साहेबांकडं. सुंदर असा फटका सुमित खानविलकर यांच्याकडनं. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्या 2 धावांची भर. धावसंख्या पोचले थेट 33 धावांवरती. नाईट रायडर संघांना 4 प्लेयरचा झटका लागून सुद्धा अजूनही स्टेबल बॅटिंग करतायत सचिन परब आणि सुमित खानविलकर. सुंदर असा फटका स्ट्रेट
गचाळ असे क्षेत्ररक्षण आणि गचाळ असा थ्रो कर्णधाराकडनं राहुल बोराडे यांच्या मार्फत. या चेंडूमध्ये माझ्या मते तरी एक धाव फक्त होती, पण त्या थ्रोमुळे कुठेतरी धाव संख्येमध्ये 3 धावांची भर पडली. आपल्याला आपले क्षेत्ररक्षण तसेच थ्रो आटोक्यात आणावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. कमीत कमी धावा द्यायच्या असतील. धाव संख्या 3 धावांमुळे पोचले 36 धावांवरती. राणी नाईट रायडर्स यांना 4 खेळाडूंचा झटका. सुंदर असा फटका, पण या फटक्यासोबत एकच धाव काढण्यात यशस्वी. धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या पोचली आहे थेट 37 धावांवरती. अजून या षटकातले 2 चेंडू बाकी. मिनार नाताळकर साहेब आपले तितकेच आभार. धन्यवाद, आमच्या आयोजनाला तुम्ही भेट दिलात. आणि सुंदर असा फटका कटच्या स्वरूपात ही धाव भेटली आणि धाव पोचली आहे थेट चौकार मध्ये. धाव संख्येत 4 धावांची भर. चौकार गेला आहे सुमित खानविलकर यांच्या बॅटिंगमधून. धाव संख्या पोचली ती 41 धावांवरती. जरी षटक बघायला गेला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा, चौथ्या चेंडूवर 1 धाव आणि आत्ताच्या 1 रन काढला ना 36 नंतर. अजून या षटकातला 1 चेंडू बाकी. सुंदर असा फटका आणि झेलबाद झाले आहेत सुमित खानविलकर. दर्पण उत्तेकर आणि स्वराज कुबल यांची धडक होती, पण ती धडक लागून सुद्धा दर्पण उत्तेकर यांनी बॉल सोडला. एकदा जोरदार टाळ्या दर्पण उत्तेकर यांच्या एफर्टसाठी. आयोजकांनी पाणी घेऊन जायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. या पुढील होणारा सामना संजू रॉयल्स विरुद्ध गिल टायटन्स. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली उपस्थिती लवकरात लवकर पटांगणात दाखवावी. संजू रॉयल्स विरुद्ध गिल टायटन्स. अमेय चौकेकर विरुद्ध अक्षय शितूत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 41. सर जरा घाई करायची आहे, टायमिंगच्या पुढे आपण गेलेलो आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत ते जाने माने बॉलर प्रथमेश खामकर. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 41. पुढील षटक प्रथमेश खामकर टू सचिन परब. आणि उंचासा टोरावरचा चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या झाली ती 42. कॅच ड्रॉप झालेला आहे इथे. हा कॅच मॅच घालवू शकतो का? उत्कृष्ट असा फटका मारला होता ओमकार सातर्डेकर यांनी. तसेच गचाळाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप स्क्वेअर लेग मध्ये.
काय चेंडू टाकला, काय चेंडू टाकला प्रथमेश कामकर. तसेच उत्कृष्ट असं झेल घेण्यात आली अथर्व परब यांच्याकडनं. या पुढील फलंदाज कल्पेश महाडिक. प्रथमेश कामकर यांचा कमबॅक झालाय असं आपण बोलू शकतो. उत्कृष्ट असं गोलंदाजी फलंदाजी ते आपल्या टीमसाठी करत आहेत. तसाच पुढील येणारा फलंदाज कल्पेश महाडिक. प्रथमेश कामकर टू कल्पेश महाडिक. पुढील चेंडू स्टेप आउट झाले आणि हा त्रिफळाचे दांडी गोल, दांडी गोल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला प्रथमेश कामकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हॅट्रिक चेंडू असेल हा. आणि पुढील येणारा बॅट्समन असेल लक्ष्मण परब. पाहूया HPL ची पहिली हॅट्रिक भेटते का प्रथमेश कामकर यांना. त्रेचाळीस. हॅट्रिक चेंडू काय होतंय पाहूया. वाईड चेंडू, वाईड चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते अथर्व सुत्रे यांच्या माध्यमातून. धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या झाली ती 44. 7 गडी बाद. 44 अजूनही असणार आहेत. हो यॉर्कर चेंडू होता. एकदम उत्तम रीतीने षटक हाताळायला गेले ते प्रथमेश कामकर यांच्या हातातून. शेवटचा चेंडू आणि बाईच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या झाली होती 46. KI राहुल कॅपिटल्सच्या संघाला 47 रनांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. प्रथमतः मी मिनार नाताळकर साहेब यांचा सत्कार करू इच्छितो. मिनार नाताळकर साहेब यांचा सत्कार करतील आमचे आवडते निलेश नवले. तसेच मिनार नाताळकर साहेब यांनी सुद्धा इथे टॉस साठी एक आम्ही त्यांना जो मान देतो तो स्वीकार करायचा आहे. पुढील मॅचचा टॉस उडवण्यासाठी मिनार नाताळकर साहेब यांना विनंती करतोय. संघाचे पुढील संघांचे कॅप्टन अक्षय शितूत आणि अमय चौकेकर यांनी लवकरात लवकर समालोचन कक्षाजवळ यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.
गिल टायटन्स हे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. KL राहुल कॅपिटल्सने आपले 2 फलंदाज लवकरात लवकर पटांगणात पाठवायचे आहेत. लक्षात घ्या आजच्या दिवसात आपल्याला 10 सामने खेळायचे त्यामुळे वेळेचं बंधन आहे. कपिल पाणी दे ना. काल किती झाले मॅचेस? 11 झाले 11. चार रन.
झेलबाद ऋषिकेश खामकर. पुढील फलंदाज सस्मित कारेकर. दोन गडी बाद 6 धावा. राहुल बोराडे झेलबाद झालेले आहेत. पुढील फलंदाज प्रथमेश खामकर. डॉट बॉल. वन टू गो. ओव्हर झालेली आहे. माफ करा. 7 रन. पुढील गोलंदाज कल्पेश महाडिक.
तीन गडी बाद 8 धावा. डॉट बॉल. प्रथमेश कामकर धावचीत झालेले आहेत. पुढील फलंदाज दर्पण उतेकर. अजूनही 15 चेंडूत 39 धावांची गरज. दोन काय 2 बॉल झालेले आहेत. किती रन? हॅलो 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 3 बॉल 14 रन. ते बोल.
3 ओव्हर रन किती झाले? डॉट बॉल बॉल. पंच आत्ताचा चेंडू काय झालाय? डॉट बॉल आहे रे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 16. गडी बाद 4. ते पण बोलायचं असतं, बोल. पंच टायमिंग वर लक्ष द्यायचंय. सोळा. 3 ओव्हर 16 रन 4 विकेट. पंच 3 मिनिटं राहिली आहे, ते लक्षात ठेवायचंय. बोल, कल्पेशच्या ओव्हरला 9. डॉट बॉल. बाईचे 3 रन. धावचीत झालेले आहेत सस्मित कारेकर. किती रन पाहिजे? 10 बॉल. थांब 10 बॉल ना. हे आपला ओंकार हाताडेकर आणि निखिल बोराडे. मी पण ह्याच्यामुळे चुकलो. पुढचे फलंदाज अर्जुन गुप्ता. अर्जुन गुप्ता. अजूनही 9 चेंडूत 28 धावांची गरज. चौकार. आठ चेंडूत 24 धावांची गरज. 23. अर्जुन गुप्ता झेलबाद झालेले आहेत. पुढील फलंदाज स्वराज कुबल. सात चेंडूत 24 धावांची गरज. 1 to go.
पहिल्या चेंडू स्वराज कुबल बाद झालेले आहेत. गोल्डन डक. संघाची धावसंख्या झाली आहे 23, 7 गडी बाद. अजूनही केएल कॅपिटल्स संघाला 6 बॉलमध्ये 24 रनांची आवश्यकता आहे. पुढचे बॉलर कल्पेश माडिक. रहाणे नाईट रायडर्स घाई करायची आहे. दुर्योधन आमरे. अरे बोल त्याचं नाव आहे ते दुर्योधन आमरे. ए कपिल बोल. त्याचं नाव काय रे? पुढील फलंदाज यशोधन आमरे. पंच घाई करायची आहे. रहाणे संघाने घाई करायची आहे. पाच चेंडू 23 धावांची गरज. डॉट बॉल. कृपया हळू उडवावे. सचिन परब स्टंप स्टंप जरा जपून. ए किती रन धावले? कपिल जाधव किती रन धावले ते सांग. पंच 3 रन धावलेत ना. हा. चौथ्या रनाला आउट. स्टंपला इजा झाली तर प्राइज मधनं कट करण्यात येईल पैसे. आणि मैदानात आले आहेत ते डबल ए बॉलर ओमकार सुत्रावे. ऋग्वेद केदारी यांचे डबल ए बॉलर ओमकार सुत्रावे. त्यांचे इन्स्पिरेशन सिद्धार्थ भाई वारंग यांच्यासारखेच ते मैदानात उतरले आहेत. कॅप उलटी. ती होणार आता पलटी.
धन्यवाद सचिन परब. धन्यवाद.